श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा झाला. या निमित्तानं आज आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिला वक्त्यांकडून स्त्रियांच्या विकासासाठीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत. श्रोते हो, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हटलं आहे. महिला सक्षमीकरण ही प्रक्रिया आजही निरंतर सुरू आहे. समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी ती आवश्यकही आहे. जाणून घेऊया अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर काय म्हणतात. आपण साधारणपणे मध्यमवर्गीय आणि शिक्षित महिलांना डोळ्यासमोर ठेवून बोलत असतो. पण या शिक्षित महिलांच्या आणि शहरी महिलांच्या पलीकडे श्रमकरी महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या श्रमकरी महिला ही विविध स्तरामध्ये आणि कामामध्ये गुरफटलेल्या आहेत. त्यांच्या पुढची आव्हानं तर खरं म्हणजे जास्त मोठी आहेत असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट 1975 मध्ये ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्ष पहिल्यांदा सुरू झालं त्यावेळेला जगाच्या पाठीवर खूप विचार मंथन झाली होती आणि आम्ही त्यावेळेस बऱ्यापैकी तरुण होतो त्या चळवळीशी संबंधित. त्यावेळेस महिलांनी खूप विचारपूर्वक काही जुन्या चोखडातून स्वतःला मुक्त करून घेतलं होतं. मुक्ती ही दुसरी कोणी द्यायची नसते, स्वतः मिळवायची असते. मग ती मुक्ती राजकीय असो, आध्यात्मिक असो किंवा वैयक्तिक दैनंदिन जीवनामधली असो, आत्मसंघर्षाशिवाय आपल्याला मोकळं होता येत नाही. आणि मध्यमवर्गाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की हा संघर्ष स्वतःशीच करायला लागतो. कारण स्वतःकडनं असलेल्या अपेक्षा आणि परंपरेने लादलेलं ओझं त्याच्यामध्ये हे मध्यमवर्गीय स्त्री बऱ्याच वेळेला अडकलेली असते. आणि आज तर मला असं दिसतंय गेल्या 8-10 वर्षामध्ये की संस्कृती रक्षणाच्या नावाखाली बायका कर्मकांडामध्ये स्वतःला जास्त उरपटवून घेत आहेत ते काय. आणि मग कुठले तरी उदास तपास किंवा व्रतवैकल्य कर्मकांड ज्याला म्हणतो ते. तर त्यामुळे नेमकं आपल्याला संस्कृती जतन करायची म्हणजे काय करायचं हे शोधून घेतलं पाहिजे. मी आणि माझ्या भोवतालचं जग यांच्यामधला अनुबंध जास्तीत जास्त विधायक, कृतिशील आणि वर्धिष्णू करणं हे संस्कृतीचं महत्वाचं काम आहे. कर्मकांड हा फावल्या वेळचा काम आहे. त्या कर्मकांडाच्या पाठीमागे असलेलं तत्व समजून घेतलं तर कर्मकांडात गुरफटण्याची गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे कुठल्या तरी वृक्षांची पूजा करण्यापेक्षा वृक्ष लावणं आणि वाढवणं हा संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा आणि आपल्या जगण्याचा भोवतालच्या जीवनाशी जोडून घेण्याचा पुढच्या काळामध्ये महत्वाचा भाग आहे. हे आता स्त्रियांनी समजून घेतलं पाहिजे. श्रमकरी महिलांना रोजगार वेळेवर कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांची मुक्तता त्यांच्या भोवताली असलेल्या वातावरणापासून केली पाहिजे. आणि हे सगळं या बायका करायला लागलेल्या आहेत असं मला दिसतं श्रमकरी वर्गातल्या. आणि या बायका स्वतःच्या पुढच्या पिढीला अधिक सुजाण आणि मोकळं करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः आया मुलींना शिकवणं, मुलींच्या लग्नात जास्त न उरपटणं म्हणजे लग्न लवकर करणं वगैरे याच्यापासून आया मोकळ्या होण्याचा प्रयत्न करत आहेत. बोटांची परिस्थिती फारशी बदलत नाहीये पण तो प्रयत्न बायका करतायत. कारण शेवटी आपल्याला काय पाहिजे हे आपणच ठरवावं लागतं. आणि मग मध्यमवर्गीय बायका स्वतःची ओढाताण करून घेतात की एकीकडे परंपरेच्या नावाखाली कर्मकांडात गुंतवून घेणं आणि आधुनिक जगामधली नोकरी, अर्थार्जन, स्वातंत्र्य हेही त्यांना हवं असतं. या दोन्हीमध्ये स्वतःची ओढाताण करणं हे त्यांनी टाळलं पाहिजे. आणि आपल्याला नेमकं काय पाहिजे त्याचा विचारही करायला पाहिजे की बायकांना जास्त मदत केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. एखादी स्त्री अडचणीत असली तर तिच्या मैत्रिणींनी तिच्या भोवती उभं राहिलं पाहिजे संरक्षणासाठी, तिची अडचण दूर करण्यासाठी. म्हणून सिस्टरहुड हा शब्द आला. ती सिस्टरहुड ही आपल्या सामाजिक स्तराच्या पेक्षा जास्त विस्तारली पाहिजे. इतर समाजातल्या धर्माच्या जातीच्या स्त्रियांबद्दल आपल्याला जास्त मैत्र जोडलं पाहिजे. आणि हा इथून पुढच्या स्त्रियांनी जास्त विशाल मार्ग स्वतः पुढे ठेवावा असं मला मनापासून वाटतं. श्रोते हो, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महिलांचाही मोठा वाटा आहे. बँकिंग आणि उद्योग क्षेत्रात महिलांचं प्राबल्य आणि भविष्यातील संधी याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ उद्योजिका आणि डिक्कीच्या अध्यक्षा चित्रा उबाळे. उद्योग व बँकिंग क्षेत्रात महिला उद्योजकांसाठी
बऱ्याच संधी उपलब्ध असल्याचे चित्र समोर आले. हे अभिमानाचे सुद्धा आहे. पण त्याचबरोबर त्याचा फायदा किती जणींना मिळाला हे जाणणे सुद्धा जरुरी आहे. या अनुषंगाने विचार केल्यास दोन गोष्टींचा विचार व्हायला हवा. एक तर डिजिटल डिवाइड आणि दुसरं बेनिफिशरी डिवाइड. आपण सगळे जेम किंवा ONDC पोर्टल वापरतो हे आपण जाणतात. आज मी 30 करोड उद्योजक ह्या पोर्टलवर रजिस्टर आहे. पण ह्या गोष्टीचे ॲनालिटिक्स होणे जरुरी आहे की किती महिला उद्योजिका रजिस्टर झाल्यावर नित्यनेमाने ह्या पोर्टलवरून उद्योग प्राप्त करत आहेत. प्रत्येक उद्योजिकेस आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी मार्केटची जरुरी असते. ह्या पोर्टलवर 3 इंडस्ट्रीज असतात. एक तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, दुसरी सर्व्हिस इंडस्ट्री आणि तिसरी ट्रेडिंगमधली. जेव्हा एखाद्या महिला उद्योजिकेस तिचे प्रॉडक्ट ओव्हरसीज मार्केटमध्ये विकायचे असते तेव्हा फॉरेन बायर शोधणे कठीण होते. तिने तो शोधला तरी तो बायर किती जेन्युइन आहे, आपली फसगत तर होणार नाही ना, या विचारामध्ये ती असते. अशा वेळेस सरकार तिला मदत करू शकतो. जसे सरकारला प्रॉडक्ट निर्यात करायचे असतात तेव्हा हे प्रॉडक्ट त्यांनी जर महिलांकडून घेतले व ती महिला प्रत्येक बाबतीत आश्वस्त होईल व व्यवसाय वृद्धीसाठी बँकेचे सहकार्य घेऊन आपला व्यवसाय वाढवेल. या सर्व गोष्टींमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जर महिला उद्योजकीस मिळाला तर सोने पे सुहागा. कारण हे चॅटबॉट कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर संदर्भासकट देते. सर्व महिलांचा वावर जिथे जास्त आहे तेथे कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण ही सोय उपलब्ध करून दिल्यास महिलांना संधीचा अचूक फायदा मिळेल व त्यांच्या बिझनेसमध्ये त्या नक्कीच वरवर जातील. श्रोते हो, माध्यम क्षेत्र किंवा अन्य क्षेत्रात महिलांचा विकास साध्य झाला आहे का हा प्रश्न अनेकदा चर्चेला जातो. या संदर्भात सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर. सर्वप्रथम मी बोलीन माध्यम क्षेत्राबद्दल. या क्षेत्रात मी काम करते. या क्षेत्रात येणाऱ्या महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय. त्यांना कुटुंबातून देखील त्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं जात आहे. फार चांगला बदल आहे. पण हा बदल देखील असा आहे की संपूर्णतः पुरुष सत्ताक असलेल्या माध्यमांमध्ये थोड्या प्रमाणात महिला यायला लागलेल्या आहेत. या महिलांचं प्रमाण पूर्वी 60% जे होतं भारतामध्ये ते आता कुठेतरी 12-13% स्थिरावतं. अर्थात हा टक्का वाढत असताना या महिलांनी पुरुषांसारखं काम करावं असं नाही, तर महिला केंद्रित दृष्टिकोन, महिला केंद्रित विकासाच्या कल्पना त्या तळागाळात गाव पातळीवर झोपड्या अवस्थांमध्ये पोहोचतायत की नाही याचं अवलोकन करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचा बदल व्हायला किती दिवस लागेल याकडे लक्ष ठेवणं थोडं महत्वाचं ठरेल. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनी आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर राज्य सरकारनी अनेक महिलांना काहीतरी एम्पॉवर करायचा प्रयत्न केलेला आहे. ही एम्पॉवरमेंट ड्रोन दीदी सारखी असेल, ही एम्पॉवरमेंट लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचे विकास हे झिरपतायत का खऱ्या अर्थाने महिलांपर्यंत याचा विचार माध्यमांनी करायला हवा. माध्यमं अजूनही पुरुष प्रधानच आहेत. या पुरुष प्रधान मानसिकतेतही थोडा बदल होतोय, पण त्याला एक जोर का धक्का द्यायची गरज आहे. येत्या 5 वर्षांमध्ये भारत जर महासत्ता होणार असेल तर असा बदल व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करते. दुसरं असं, भारत एक बहुकेंद्रित देश आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे समाज काम करतात. काळाकाळात आपण एम्पॉवरमेंट करतोय हे अगदी बरोबर आहे, योग्य आहे ते. अनेक महिला प्रधान कायदे होत आहेत, पण त्याच्या अंमलबजावणीची मानसिकता गरिबांमध्ये असेल किंवा श्रीमंतांमध्ये असेल कशा प्रमाणात बदलते याचा आढावा घेणं फार आवश्यक आहे. आज महिला त्यांचा आकाश ढुंडाळत आहेत, पण हे आकाश ढुंडाळताना ज्या प्रकारचं वातावरण कुटुंबातून तयार व्हायला हवं ते होणं खूप गरजेचं आहे. इथे अजूनही जर महिला शोषणाचा बळी ठरत असतील, दिल्लीच्या निर्भयासारख्या घटनांची वारंवारिता वाढत असेल तर ते काही फार चांगलं लक्षण नाही. हे लक्षण बदलण्यासाठी माध्यमं, सामाजिक संस्था यांनी देखील सरकारचे हात मोठ्या प्रमाणात बळकट करायला हवे. श्रोते हो, समाजाच्या प्रगतीसाठी महिला सबलीकरण अत्यावश्यक आहे. ही फक्त समाजाची जबाबदारी नसून महिलांना स्वतःच्या हक्काची जाणीव असणंही तितकंच गरजेचं आहे. या संदर्भात ऐकूया ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांचे विचार. महिला सबलीकरण ही केवळ एक सामाजिक जबाबदारी नाही, तर समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक पाऊल आहे. आणि यासाठी महिलांनी स्वतः
आपल्या हक्कांची जाणीव करून घेतली पाहिजे आणि शिवाय त्या हक्कांसाठी लढलं पाहिजे. तर महिलांनी काय करायला हवं हे खूप महत्त्वाचं आहे. महिलांनी स्वतःचा सन्मान आणि समानता अबाधित ठेवली पाहिजे. आपले मूल्य आपल्या कार्यक्षमतेच्या कसोटीवर न ठरवता आपल्या अस्तित्वाच्या आधारावर मान्य करा, हा आपला हक्क आहे. आपल्या आरोग्य सेवांसाठी काम करा, विशेषतः प्रसूती आरोग्य, मानसिक आरोग्य, प्रतिबंधक आरोग्य सेवा सहज परवडणाऱ्या आणि स्त्री हितैषी असायला पाहिजे. मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर दोघांवरही विशेष भर द्यावा, कारण चिंता आणि नैराश्यासारख्या समस्या बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतात आणि त्यामुळे जीवनाची गुणवत्ता बिघडते. शिवाय शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करा. महिलांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवले पाहिजे, हे खूप महत्त्वाचे आहे. लैंगिक हिंसेविरुद्ध कठोर पावलं उचला. महिलांवरील हिंसा आणि भेदभाव रोखण्यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी महिलांनी पावलं उचलली पाहिजेत, ज्यायोगे त्यांना सुरक्षित वातावरण मिळेल आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण होईल. महिलांनी राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये हिरिरीने भाग घ्यायला पाहिजे. निर्णय प्रक्रियेत सक्रिय व्हायला हवं. याशिवाय पारंपरिक रूढी आणि विचारसरणी बदलण्यासाठी जनजागृती आणि संवेदनशीलता वाढवायला पाहिजे. महिलांना त्यांच्या निवडी स्वातंत्र्याचे हक्क मिळायला हवेत, यासाठी महिलांनीच प्रयत्न करायला हवं. महिला सबलीकरण ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. एक महिला सजग झाली, जागृत झाली आणि तिने आवाज उठवला तर आपोआप सगळे आवाज उठवतील. तसाही आज समाज महिलांचे हक्क, त्यांचं आरोग्य, त्यांचं मानसिक आरोग्य या संबंधाने थोडा जागृत आहे, पण तरीही त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलून कृतिशील राहणं हे खूप आवश्यक असल्याने महिलांनी स्वतः या सगळ्या प्रक्रियांमध्ये भाग घ्यायला हवा, आत्मविश्वासाने भाग घ्यायला हवा. स्वतःचं आर्थिक स्वावलंबन, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य, स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य या सगळ्यांची जबाबदारी महिलांनी स्वतःच्या शिरावर घेऊन त्या दृष्टिकोनातनं काम करणं आवश्यक आहे. तर महिलांनो, सजग रहा, जागृत रहा आणि स्वतःच्या विकासासाठी आणि सबलीकरणासाठी स्वतःहून प्रयत्न करा आणि ते भविष्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल राहील. श्रोतेहो, समाजाचे शेणगोळे स्वतः झेलत सावित्रीबाईंनी प्रगतीची धगधगती मशाल स्त्रीच्या हाती दिली. त्या वाटेवरून प्रवास करत, वाटेतल्या काट्यांवरही मात करत स्त्री पुढे चालली आहे. सक्षम होत असलेल्या प्रत्येक स्त्रीनं आपला हा वैशिष्ट्यपूर्ण ठसा समाजमनावर उमटवला पाहिजे. हे करत असताना स्वतःची प्रगती म्हणजे नक्की काय याचा आत्मशोध घेत प्रगतीची शिखरं पादाक्रांत करत स्त्री जेव्हा आपली मोहोर ठाशीव करेल, तोच खरा महिला दिन ठरेल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर. प्रसारण सहाय्य निकिता लाड पाटील. लेखन आणि समन्वय प्रिया जाधव. निवेदन भक्ती सावंत.